भगवान प्रभु रामचंद्र महाराज सदा आनंद चक्र गदा तिरंगा करीतो भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संवारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत तुका म्हणे पूर्वी इच्छा तया तैसा विठ्ठल नाशिक कुंभमेळा नाशिक कुंभमेळा त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अशा या वर्षभराच्या कुंभमेळ्याच्या या पर्वणीमध्ये त्र्यंबकेश्वरला कार्यक्रम चालूच आहेत. साधू संत महंत मंडळीचे नाशिकला आहे पण कुंभमेळा रामकुंड आहे नाशिक. साधू संत यांच्या रामकुंडावरच्या स्नानाच्या पर्वणीच्या बाबतीमध्ये जसे काही पर्वणी त्र्यंबकेश्वरला काही नाशिकला भगवान प्रभूचा रामचंद्र ज्यांचं वास्तव्य नाशिकला भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिरही पण सुंदर आहे नाशिक मध्ये पंचवटी नाशिक. त्र्यंबकेश्वरून निघालेली गोदावरी गंगामाय नाशिकहूनच जाते. अशा या पवित्र पुण्य काळामध्ये पर्वणी काळामध्ये साधू संत संन्यासी महात्मे अनेक आखाडे जुना आखाडा आहे आणखी काही काही वेगवेगळे नाव आहेत. सर्व आखाडे त्र्यंबकेश्वर असोत नाशिक असोत कुंभमेळ्याच्या या पर्वणीमध्ये साधू संत महात्म्यांचे संन्यासी महात्म्यांचे आखाड्यांचे स्नानाच्या पर्वणीही आहेत. आणि पर्वणी काही वर्षभर थांबून वर्षभर राहणार आहेत. आम्ही पण याच गंगामाईच्या पोटातच सद्गुरु गंगागिरी महाराज एक साधू सत्पुरुष होऊन गेले. गंगामाईच्या पोटातच काही स्थान आहे. चौकडून गंगामध्ये बेट आहे. इथं साधू संत महात्मे स्नान करतात रामकुंडावर त्र्यंबकेश्वरला कुशावर्तामध्ये. सगळ्या महात्म्यांचं शरण तीर्थ आम्हाला तिथं सहज भेटतं बेटामध्ये. कोणी स्नान केलं महात्मा कधी येऊन स्नान केलं तर ते पाणी आमचं तिथे येतं ना हो.
आम्हाला अनाशात तुमच्या सर्वांच्या साधू संत महंत अनेक आखाडे, जुना आखाडा, अनेक आखाडे, तसं आमचं वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत, फडकरी आहेत, भजनी आहेत, नाशिकला आहेत, शहरात आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, भारतात वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. आणि आम्ही पण त्र्यंबकेश्वर असो, नाशिक असो, परभणीच्या स्नानाला जसं घडल तसं जो तो आपापल्या परिस्थितीनुसार वेळ काळ ज्या वेळेला ज्याला स्नानाला येता येईल, त्र्यंबकेश्वर असो, नाशिक असो, जनदुनिया येते, भारतातून येतात, महाराष्ट्रातून येतात. हा नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या शेजारीच नगर जिल्हा आहे. नाशिक आहे आम्हाला जवळच आहे. फार झालं तर जीप गाडीने 4 तास, 3.5 तास, 3 तासातही माणूस येऊ शकतो. तेव्हा अशा प्रकारचं नाशिक आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुण्यित झालेली ही भूमी. अनेक ऋषी मुनी संत महात्मे त्र्यंबकेश्वर असोत, नाशिक असोत, ब्रह्मगिरीला मोठ्या मोठ्या गुहा आहेत, मोठमोठ्या ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. असं हे त्र्यंबकेश्वर असो की नाशिक असो, कुशावर्त असो, भगवान प्रभू रामचंद्राचं, नाशिकचं रामकुंड असो, गंगामाईच्या उदरात पोटात, गंगामाई इथून तिथून पवित्र आहे. गंगा पापम शशी तापम, गंगा सगळ्या पापाला घालवते. परितेत आहे बुडणे एक, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. प्रभु रामचंद्र महाराज की जय. मी स्वतः आजारी आहे, पुन्हा या ठिकाणी सेवा घडते. आमचा हा मंडप पाहिला म्हणजे इथं कीर्तन करणाऱ्याला म्हणजे अवघड जात. एवढा मोठा हा मंडप, अर्थात नाशिकचा इथे या मंडपामध्ये समाज. नाशिक हे क्षेत्र आहे, पुण्यक्षेत्र आहे, हे विद्वानांचं क्षेत्र आहे. त्या शास्त्रीय पंडित इथं आहेत, दुनियेचेही येतात. सध्या आता आखाडे आहेत, मोठमोठे संत महात्मे आहेत. आणि नाशिक हे मोठं चांगलं पुण्यक्षेत्र आहे. या कुंभमेळ्याच्या प्रसंगात तुम्ही हा एवढा मोठा मंडप दिलेला आहे. मंडप तर फार सुंदर आहे. आमच्या आयुष्यात आम्ही आजच एवढा मंडप पाहतो.
इतका सुंदर, इतका चांगला, इतका मोठा, भव्य, दिव्य, सुंदर अशा प्रकारचा हा मंडप. इंद्र भुवनालाही लाजवेल असा हा भगवान प्रभू रामचंद्राच्या पुण्यभूमीमध्ये. आणि इथं बाकीचा तर मंडप तर आहे चांगला, नाचेकरही चांगले आहेत. आमच्या गबाजी बाबांचा इथं वारकरी संप्रदायातून आमचे गबाजी बाबा हरिभक्तपरायण गबाजी बाबा इथं आहेत. त्यांच्याबद्दल वारकरी संप्रदायामध्ये आम्ही मोठा आदर बाळगतो. पूज्य येते, वयोवृद्ध आहेत, चांगले आहेत, पूज्य आहेत. आता इथं सत्संग मंडळ आहे आणि वारकरी संप्रदायाचंही काही एक मंडळ आहे समजा. किंवा हे जे चाललंय किंवा जे घडतंय हा सप्ताह तर मोठा सुंदर आहे वारकरी संप्रदायाच्या धोरणातून. नाशिकला कुंभमेळ्याच्या प्रसंगामध्ये हा सप्ताह घडून आला, नाशिककरांनी घडून आणला. नाशिकची नगरपालिका आहे, चांगली आहे. पारमार्थिक माणसं सगळे चांगले. काही लोकांचा माझा परिचय आहे. गबाजी बाबा हे फार परिचित आहेत जुन्या पुराण्या काळापासून. मोठे त्यागी आहेत. आणि असे काही परमार्थाचे तुम्ही आत वारकरी संप्रदायाचे लोक इथे हा जो 7 दिवसाचा करणार नाम सप्ताह घडून आणलाय या कुंभमेळ्याच्या पर्वणीमध्ये नाशिकला. आणि एवढा मोठा सुंदर मंडप. आता याला या मंडपाला शोभा आणायला माणसं तसेच विद्वान पाहिजेत, मोठमोठे पाहिजेत, शास्त्रीय विचारवंत पाहिजेत. वारकरी संप्रदायाचे मोठमोठे थोर लोक पाहिजेत. आम्ही कुठे गल्ली बोळात राहतो. आम्हाला गद्य ना पद्य. तुम्ही आम्हाला एक सेवेचा योग दिलाय, हा एक आम्हाला मोठा आनंद आहे. पण तुमच्या या मंडपामध्ये मोठ्या दिमाखानं भूषणानं कीर्तन करावं अशी आमची परिस्थिती कुठे आहे? अहो नाशिक म्हणजे विद्वत्ताच पाहिजे ना इथे. आचार विचार तर असतातच विद्वान अशा ठिकाणी, पण विद्वत्ताही पाहिजे ना. एवढ्या मंडपाला शोभेल असं तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं कसं, हेच तर आम्हाला मोठं आश्चर्य वाटतंय. आश्चर्य वाटतंय, लायकी नाही आमची म्हणून, पण आनंदही वाटतो तितकाच. नाशिकला कुंभमेळ्याच्या प्रसंगामध्ये अनेक कार्यक्रम या मंडपामध्ये होतील. वारकरी संप्रदायाचाही 7 दिवसाचा अखंड नाम सप्ताह चालू आहे. त्याच आज गोकुळ अष्टमी आहे. आजचा गोकुळ अष्टमीचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्री अवतीर्ण झाले गोकुळात. 5000 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला ना. कृष्णस्तु भगवान स्वयं परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवं अजं विभुं तरी होशी तू परब्रह्म येया महाभूता विसंवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परम दैवत तिही देवा तू पुरुषजी 25वा धन्य तू प्रकृती भावा पहिली कडी परात्पर परमात्मा परब्रह्म परमेश्वर तोच या भारतातच सगळे अवतार. देव कदाचित कोणी मानतील, कोणी मानायचे नाहीत.
पण देव मानणारा समाज फार आहे. ख्रिश्चन असोत, मुस्लिम असोत, हिंदू असोत, हिंदूच्या काही 18 पगड जाती म्हणतात त्या अनंत प्रकारच्या जाती असोत, प्रत्येक परमेश्वराला मानतो, देवाला मानतो. अर्थात सगळ्यांचे विचार, सगळ्यांचं मत एकसारखंच असेल असं नाहीये. एकसारखं मत यायला तो परमेश्वर पूर्ण सगळ्याला कळतोच असं नाहीये. न कळणारं तत्व म्हणजेच परमेश्वर, परब्रह्म, परमात्मा. भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप कौरवा पांडवांच्या वेळेला आज 5000 वर्षापूर्वीची कथा भारतात घडलेली. भक्त तर जगात असतील परमेश्वराचे, सर्व धर्मपंथातून असतील, आहेत, पण अवतार मात्र परमेश्वराचे सगुण साकार अवतार फक्त या भारतात हिंदू धर्मात. कोणी प्रेषित मानतात, कोणी दूत मानतात, कोणी काही मानतील, कोणी काही मानतील, कोणी कदाचित एखाद्या वेळेला मानणारही नाहीत. भारतात एक देव मानतात. नास्तिक समाजापेक्षा भारतात आस्तिक समाजच फार येईल. प्रसंगाला नास्तिक सुद्धा हात जोडतो. देव तर मानित नाही, मग तो हात कोणाला जोडतो? काहीतरी एक श्रेष्ठ शक्ती मानित असला पाहिजे, त्याला हात जोडतो. आपल्यापेक्षा कोणी आहे त्याला हात जोडायचे. कनिष्ठ श्रेष्ठाला नमस्कार करतो ना, मग कम्युनिस्ट हात जोडतात म्हणजे कोणाला? अहो, देव नसला तर पुढारी तर आहे त्यांना, पुढाऱ्याला तर हात जोडतात का नाही? आम्ही देवाला हात जोडले काय? तुम्ही पुढाऱ्याला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मानलं. पुढारी का देव मानित नाहीत. आणि त्या नास्तिकामध्ये व्यवहार दृष्टीनं, राजकारण दृष्टीनं कम्युनिस्ट तत्व चांगले आहेत. विचारवंत कम्युनिस्ट तत्वाकडे वळतात ना, हो, मार्गाकडे वळतात. ते देव मानतात, पण काही एक व्यवहार दृष्टीने तत्व चांगले आहेत. म्हणून कदाचित तिकडे जरी झुकले तरी तो प्रसंग आला. व्यवहारात, राजकारणात कम्युनिस्ट तत्व मानील, पण त्याचे अंतकरण त्याला सांगतंय की काहीतरी या ब्रह्मांडाला आधार अधिष्ठान असलं पाहिजे. विचार केला तर कोणी म्हणतायत जगताम यदिनो करता कुलाले न विना घटा चित्रकारं विना चित्रम स्वतएव भवेत् तदा, स्वयमेव भवेत् तदा. कुंभारावातून घर कुठं आहे? कुलालेन विना घटा कुठे? काय भूमी आतून स्वयंभ घडे या गाडग्याचे निगती कोंब. नाते कुलाल मतीचे गर्भ उमटले की विठ्ठल. भूमी आतून स्वयंभ काय घडे या गाडग्याचे निगती कोंब. गाडग्या मडक्याचे कुठे झाड आहेत का? एखाद्या ठिकाणी असं काही जुनं पुराण पडीत जंगल अरण्य
कदाचित तिथं खोदकाम केलं तिथं तिथं गाडगे मडके सापडतात खाली. त्याचा अर्थ तिथं काहीतरी पूर्वी एखादं शहर असलं पाहिजे. ते कसं गुडूप झालंय कोणास ठाऊक. आज खोदलं तर ते पहिलं जे होतं ते निघेल ना हो. असल्याशिवाय निघत काय. पूर्वीचे गाडगे मडके